इयत्तेची मराठी भाषा शिक्षिका। आज आपल्यासमोर मराठी भाषा दिनानिमित्त काही विचार मांडत आहे। माय बोली बोलताना स्वाभिमान पाहिजे, माय बोली बोलताना स्वाभिमान पाहिजे। मी असो वा तू नसो मराठी जगली पाहिजे, मी असो वा तू नसो मराठी जगली पाहिजे। बोलताना वाटते मज आपली जणू माय तू, बोलताना वाटते मज आपली जणू माय तू। पाजताना बालकाला वाटते जणू दूध साय तू, मी असो वा तू नसो मराठी जगली पाहिजे। अभिजात भाषा, अगदी दगडांवर कोरली गेलेली भाषा ते आत्तापर्यंत कागदांवर उतरलेली भाषा, अनेक साहित्यांनी, कवी कवयित्रींनी, लेखिकांनी समृद्ध केलेली मराठी भाषा। आणि आज याच मराठी भाषेचा जागतिक मराठी भाषा दिवस। मी आपल्या सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते। नमस्कार, मी अक्षता। आज आपण मराठी भाषा दिन साजरा करत आहोत। कधी अंगाई गीत बनते, कधी अभंगात आणते, कधी पोवाड्यात खेळले जाते। माझी मराठी मनात राहते, अशी माझी मराठी जगाच्या गर्दीत करू नये, आपली ओळख विसरू नये। कारण मराठी ही फक्त भाषा नाही, तर ती आपली ओळख, आपला अभिमान आणि आपल्या संस्कृतीचं प्रतिबिंब आहे। म्हणूनच आपण सर्वांनी भाषेचा आदर करून तिचा जास्तीत जास्त वापर करण्याचा संकल्प करूया। धन्यवाद। मी मनीषा पाटील। कुसुमाग्रज, कवी कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी झाला। त्यांनी केलेल्या साहित्यातील योगदानामुळे आज हा दिवस संपूर्ण देशात मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो। विशाखा या प्रसिद्ध काव्यसंग्रहास साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा पुरस्कार म्हणजेच ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला। त्यांनी आपल्या लेखनातून समाज प्रबोधन करून मराठी भाषेला समृद्ध व सक्षम केले, साजरा करण्यात येतो। विशाखा या प्रसिद्ध काव्यसंग्रहात साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा पुरस्कार म्हणजेच ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला। त्यांनी आपल्या लेखनातून समाज प्रबोधन करून मराठी मी सरिता। संत साहित्यापासून ते आधुनिक साहित्यापर्यंत अनेक कवी कवयित्री, लेखक लेखिका यांनी आपल्या लेखणीतून मराठी भाषेला समृद्ध केले आहे। मराठी भाषा दिन हा त्यांच्या लेखणीचा एक गौरव मानला जातो। मी शीतल जठार। शिवाजी महाराजांनी मराठी भाषेला राजभाषा म्हणून प्रतिष्ठा मिळवून दिली। त्यांनी माझे लोक माझी भाषा हा विचार रुजविला। महाराजांच्या दैनंदिन व्यवहारात, पत्रव्यवहारात अस्सल मराठीचा वापर व्हायचा। महाराजांच्या राजमुद्रेवर संस्कृतचा वापर असला तरी राजकारभारात मराठी भाषा वापरणे हा एक स्वराज्य स्थापनेचे एक मोठे पाऊल होते। महाराजांनी राजकारभारात मराठी भाषेचा वापर करून या भाषेला प्रतिष्ठा मिळवून दिली। नमस्कार, मी दीपाली चव्हाण। आज आपण मराठी भाषा दिन साजरा करत आहोत। महानुभव पंथांपासून ते संत ज्ञानेश्वर तुकारामापर्यंत, तसेच कवी कुसुमाग्रज ते आधुनिक साहित्यिकांपर्यंत मराठी भाषेचा इतिहास जुना आहे। आज मला सांगण्यात खूप अभिमान होत आहे की आपल्या भारत देशामध्ये 22 भाषांना मान्यता प्राप्त भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे। त्यापैकी 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे। या 5 भाषांमध्ये आपल्या मराठी भाषेचा समावेश आहे, याचा मला खूप अभिमान आहे। आणि म्हणूनच भाषा जगली तर संस्कृती टिकते। कोणतीही भाषा कधीही वाईट नाही, पण त्या भाषेच्या नादामध्ये आपण आपल्या मातृभाषेचा हात सोडू नये। आपली मातृभाषा बोलताना लाज नाही तर अभिमान वाटला पाहिजे। मग चला पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।